नुसार आम्ही जी वाहन मालक आहेत ते दरवर्षी साधारण एका वर्षाला 400 कोटीची फसवणूक होते आहे म्हणून या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। प्रत्येक कारखाना हा मुकदमाला आणि वाहन मालकाला पैसे देतो आणि वाहन मालक पुढे पैसे देतो, परंतु वाहन मालक येत नाही ते आणि प्रत्येक वाहन मालकाची साधारण 10 लाखाची फसवणूक होती आणि सोलापूर जिल्ह्याची एकूण 400 कोटीची फसवणूक होती। आम्ही मागच्या 15 दिवसापूर्वी SP कार्यालयापुढं अन्नत्याग आंदोलन केलं, परंतु त्याचा रिझल्ट आम्हाला लेखी स्वरूपात पत्र मिळूनसुद्धा झालेला दिसत नाही। कारण प्रत्येक पोलीस स्टेशनला गेल्यानंतर 420चा गुन्हा दाखल होत नाही आणि जर गुन्हा दाखल झाला असेल ह्याच्या मागंदी कधी तर त्याची पोलीस स्टेशननं चौकशी केली नाही। या उलट त्या भागातून मुकदमानं साधा जरी गुन्हा दाखल केला तर तिकडचं पोलीस स्टेशन आपल्या भागात येऊन आपल्या वाहन मालकाला उचलून न्यायच्या तयारीत आहेत आणि आपल्या भागाकडं कितीतरी गुन्हा दाखल झाला असलं किंवा गुन्हा दाखल करा म्हणून पत्र जरी दिलेलं असलं तर या ठिकाणी SP कार्यालयाकडून किंवा पोलीस स्टेशनकडं गुन्हा दाखल होत नाहीत आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पुढील कारवाई होणार नाही। म्हणून पहिली आमची विनंती आहे की आपल्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन मायबापांना की आमचं सर्व वाहन मालकांचं गुन्हा दाखल करून घ्या। आम्ही इथून पुढं 13 एप्रिलला SP कार्यालयापुढं अन्नत्याग आंदोलन करणार आहोत म्हणून पत्र दिलेलं आहे। तर जर ह्या 8 दिवसात आमचं गुन्हा दाखल झालं नाही तर 100% सर्व पोलीस स्टेशनला तर 13 एप्रिलपासून सोलापूर जिल्ह्यातील सर्व वाहन मालक घेऊन आम्ही SP कार्यालयापुढं अन्नत्याग आंदोलन करू आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही, जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन मुकदमावर कारवाई होणार नाही, त्याला अटक होणार नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील। साधारण सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर जास्तीत जास्त साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात असल्यामुळे सगळ्यात जास्त फसवणूक सोलापूर जिल्ह्याची लिखित स्वरूपात होती ती 350 ते 400 कोटीची आणि अलिखित स्वरूपात होती ती 500 ते 600 कोटीची। अशी सगळ्यात मोठी फसवणूक सोलापूर जिल्ह्याची इतर जिल्ह्यातून येणाऱ्या कामगाराकडून किंवा मुकदमाकडून होते आहे।